आहे. हे विधेयक महिलांना न्याय मिळवून देणारं एक सक्षम व्यासपीठ आहे. स्त्री ही अबला नसून सबला आहे. या आरक्षणामुळे या आरक्षणापासून गावागावांमधून मोठ्या प्रमाणात महिला नेतृत्व एक मोठ्या प्रमाणात उभे राहिले असते, पुढे आले असते. पण काँग्रेसने या महिला नेतृत्वास विरोध करून स्वतःच्या पायावरती धोरणा मारूनच घेतला आहे. पण त्यांचे विचार हे जगासमोर आले आहे. मी काँग्रेस आघाडीचा तीव्र शब्दात व बांगड्या फोडून या ठिकाणी जाहीर निषेध करते. महिलांसाठी आरक्षणासाठी महायुती सरकारने महिलांना जे आता लाडकी बहीण योजना असू द्या किंवा जनधन योजना असू द्या किंवा कन्या योजना असू द्या, सर्व आपल्या महाविकास आघाडीने सर्व महिलांसाठी जे त्यांनी योजना उपलब्ध करून दिलेल्या आहे. आणि त्यांना असंही वाटलं की लोकसभा विधानसभामध्ये देखील आपल्या महिलांना 33% आरक्षण देऊन आपल्या सगळ्या महिलांना आपण सशक्तीकरण करावं. परंतु या काँग्रेसचं कुठलं नाही माहिती आणि त्यांनी ह्या गोष्टीला विरोध केलेला आहे. आणि ह्या गोष्टीचा विरोध म्हणून आम्ही नारी शक्ती सर्वजण जागे झालेलो आहोत. त्यांचा आम्ही बांगड्या फोडून त्यांचा राहुल गांधी असो किंवा काँग्रेस असो त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो, त्यांचा धिक्कार करतो. आणि आता त्यांनी फक्त नारी शक्तीचा आहे ना रुद्र रूपच बघावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. खोडा घातलाय असा खोडा घालणारा ह्या काँग्रेस पक्षाचा प्रथमतः आम्ही सर्व महिला मिळून धिक्कार करतोय. कुठेतरी आज आपण बघतोय की जसं आपल्या घरातलं बजेट महिला एक सांभाळतीये, आपल्या गावसुद्धा महिला चालवत आहेत, आज देशावर सुद्धा महिला आहे. मग आणखीन भर पडून ह्या सगळ्या एकजुटीने एकत्र येऊन जर कुठंतरी आज प्रत्येक गावातील प्रत्येक वाडी वस्तीवरील सर्वसामान्य महिलांच्या अडीअडचणी असतील त्यांना कुठंतरी एक योग्य स्थान भेटणार होतं. तर यासाठी यांनी का मागे खेचलं? का बरं? का यांना सवय लागलेली ना पहिल्यापासून की पुरुषप्रधान संस्कृती आणल्यामुळं कुठंतरी आज आपल्या या महिला पुढे काढायला आज त्यांनी हा खोडा घातला आहे. तर आपली महिला ही आज पण आपण शिक्षण बघतोय, ज्या शाहू महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, फुले आंबेडकरांनी आज आपल्याला महिलांना जो मान सन्मान दिला आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, झाशीच्या राणी, म्हणजे या सगळ्यांचा आदर्श ठेवून आज या महिला पुढे जात आहे. आजसुद्धा तालुकाभर फिरताना प्रत्येक गावागावातून आज एक महिला पोलीस होती, एक महिला डॉक्टर होती, एक महिला इंजिनियर होती. कुठेतरी ह्या महिला पुढे जात आहे. यातूनच आज आपल्या या ठिकाणी आपल्याला उच्च पदावर आपल्याला महिला बघायच्या होत्या. पण हे काँग्रेस पक्षाला देखवलं नाही म्हणून त्यांनी हा खोडा घातला आणि हे आरक्षण रद्द केलं. तर नक्कीच आमच्या ह्या सर्वसामान्य शेतकरी महिलासुद्धा आज इतक्या अग्रेसर आहे का या महिलासुद्धा इतक्या हुशार आहेत का आज त्या महिलांनासुद्धा संधी भेटणार होती ती सुद्धा आज यांनी कुठेतरी फोडून काढली आहे. या शेतकरी वर्ग असेल, आपला शेतकरी वर्गापासून तर कॉर्पोरेटपर्यंतच्या महिलां आज या नारी शक्ती एकजूट होणार आहे. कारण की नारी ही नवदुर्गेचा अवतार आहे आणि ही नारी शक्ती एकजूट होऊन नक्कीच या काँग्रेस पक्षाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. जय श्रीराम. महिलाओं के सम्मान में, महिलाओं के सम्मान में, अरे महिलाओं के सम्मान में धिक्कार असो. महिलाओं के सम्मान में महिलांना आरक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या काँग्रेस पक्षाचं करायचं काय? खाली डोकावर पाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.